व्यवसाय म्हटलं की चढउतार हे ठरलेलेच, मात्र सध्याच्या डिजिटल युगात अनेक व्यवसाय अडचणीत आलेत। या डिजिटल युगात ऑनलाईन खरेदीमुळे अनेक स्थानिक व्यावसायिक अडचणीत असून अजून एक व्यवसाय ज्याला काही वर्षापूर्वी सुवर्णकाळ होता तो म्हणजे केबल व्यवसाय आणि नेट व्यवसाय। मात्र तो व्यवसाय ही सध्या अडचणीत असून घरात प्रत्येकाच्या हातात मोबाईल आल्याने सध्या टीव्ही पाहणाऱ्यांची संख्या कमी झाली आहे। त्यामुळे आधीच संकटात असलेल्या या केबल आणि नेट व्यवसायाला सातारा नगरपालिकेचे मुख्याधिकारी अभिजित बापट यांच्या हिटलरशाहीमुळे आर्थिक भुर्दंड सोसावा लागणार आहे। भारतात कोठेही लागू नसलेला नियम फक्त साताऱ्यात लागू करण्याचा निर्णय म्हणजे मुख्याधिकारी बापट यांची हिटलरशाहीच म्हणावी लागेल। नमस्कार, मी शिवानी इगतपुरे, आपण पाहताय सातारा न्यूज। सातारा नगरपालिकेचे मुख्याधिकारी अभिजित बापट यांनी सातारा शहरातील इंटरनेट सेवा पुरवठादार आणि तसेच केबल व्यावसायिकांकडून जागा वापराबाबत अन्यायकारक शुल्क आकारणीचा निर्णय घेतलाय। त्यामुळे केबल आणि नेट व्यावसायिकांमधून तीव्र नाराजीचा सूर उमटत आहे। मुख्याधिकारी अभिजित बापट सातारकरांना चांगली सेवा देण्याचे सोडून असलेले अन्यायकारक निर्णय हे हिटलरशाहीचे लक्षण असल्याचे काही सातारकरांकडून बोलले जात आहे। सातारा शहरात अनेक मूलभूत सुविधांचा अभाव असताना मुख्याधिकारी तथा प्रशासक म्हणून अभिजित बापट यांनी जबाबदारीने काम करायचे सोडून साताऱ्यात हिटलरशाहीचे निर्णय घेण्यास सुरुवात केली आहे। याचा प्रत्यय मागील अनेक गोष्टींमधून पुढे आला आहे। आता हा जागा वापर शुल्काबाबत घेतलेला निर्णय त्यांचाच प्रत्यय देतो। साताऱ्यात अनेक ठिकाणी पालिकेच्या जागेत अतिक्रमण आहेत। या अतिक्रमणामुळे बऱ्याच वेळा वाहतुकीस अडथळा होत असतो। मात्र याच अतिक्रमण धारकांकडून पालिकेच्या अधिकाऱ्यांना आतल्या हाताने हप्ता पुरवला जातो। त्यामुळे अशा अनेक गोष्टींकडे दुर्लक्ष करणाऱ्या बापट साहेबांनी आता थेट केबल आणि नेट व्यावसायिकांना वेठीस धरण्यास सुरुवात केली आहे। या सर्व पुरवठाधारकांकडून पालिका आता जागा वापर शुल्क आकारणार आहे। यासाठी पालिकेकडून नियमावली करण्याची तयारी सुरू आहे। पुरवठाधारकांकडून प्रति मीटर 50 रुपयाप्रमाणे आकारणी करण्याचे निश्चित करण्यात आले आहे। म्हणजेच एका व्यावसायिकाची 1 किलोमीटर पर्यंत लाईन असल्यास त्याला वर्षाला तब्बल प्रति मीटर 50 रुपये प्रमाणे 50,000 रुपये शुल्क पालिकेला भरावे लागणार आहेत। आधीच या व्यावसायिकांकडून कर स्वरूपात 18% जीएसटी शासनाला दिली जाते। त्यामुळे आधीच कर भरत असताना पुन्हा हा अन्यायकारक कर कशासाठी आकारण्यात येत आहे? अशा पद्धतीने जागा वापर शुल्काची अन्यायकारक मागणी भारतातच प्रथम फक्त सातारा शहरापुरती केली आहे। यामुळे प्रत्येक इंटरनेट व केबल डिश टीव्ही ग्राहकांना भाडेवाढीला सामोरे जावे लागणार आहे। नगर परिषदेच्या सूचनेनुसार प्रति मीटर 50 रुपये म्हणजे एखाद्या ग्राहकासाठी किंवा शासकीय, निमशासकीय व इतर कार्यालये व संस्थांसाठी 1 किलोमीटर वायरचा वापर झाला असेल तर त्या वापरावर 50,000 रुपये प्रति किलोमीटर प्रत्येक वर्षी व त्यावरील जीएसटी 18% प्रमाणे इतकी अवास्तव दरवाढ सातारा शहरातील ग्राहकांना सोसावी लागणार आहे। त्यामुळे मुख्याधिकारी बापट यांनी घेतलेला हा निर्णय विचारपूर्वक मागे घ्यावा अशी मागणी देखील व्यावसायिकांमधून होत आहे। या अशा प्रकारच्या हिटलरशाहीमुळे साताऱ्यात नवीन व्यवसाय सुरू होण्यास खो बसतोय का असा प्रश्न देखील उपस्थित आहे। त्यामुळे बापट साहेबांनी साताऱ्यातील इतर मूलभूत सुविधांकडे व पालिकेच्या कामात होत असलेल्या भ्रष्टाचाराकडे लक्ष दिल्यास साताऱ्याचा विकास जलद होईल। आमचा हा भाग तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा। 10वी 12वी नंतर पुढे काय? हॉटेल मॅनेजमेंट करून पंचतारांकित हॉटेल्स व जहाजावरील शेफ व्हायचंय तर मास्टरी फक्त इथेच। 1000 विद्यार्थी क्षमतेचे व शासन मान्य शिष्यवृत्ती प्राप्त हॉस्पिटॅलिटी शिक्षणाचे माहेरघर। आता 3 एकर भव्य आणि निसर्गरम्य परिसरात भरपूर थेरी आणि प्रॅक्टिकल साठी अत्याधुनिक रचनेचे 50,000 स्क्वेअर फूट मध्ये प्रशस्त ट्रेनिंग रेस्टॉरंट, सुसज्ज 8 ट्रेनिंग किचन्स, अल्ट्रा मॉडर्न क्लासरूम्स, फ्रंट ऑफिस, हाऊसकीपिंग आणि कॅफेटेरिया। 3 एकर मध्ये प्लेग्राऊंड, पार्किंग व लॉन, जहाजावरील प्रदीर्घ अनुभवी व बेस्ट कलिनरी एज्युकेटर हा राष्ट्रीय पुरस्कार सन्मानित आणि इंडियन यंग शेफ्स असोसिएशनचे व्हाईस प्रेसिडेंट शेफ देव बरोबर शिका डिग्री, डिप्लोमा व शिपिंग कोर्सेस। आतापर्यंत 3500 विद्यार्थ्यांचे करिअर घडवणाऱ्या
देश विदेशात ट्रेनिंग व इंटर्नशिपची खात्री देणाऱ्या शासन मान्य शिष्यवृत्तीचा लाभ देणाऱ्या कॉलेजमध्ये आजच प्रवेश करा। पत्ता शेफ्स किचन हॉटेल मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट, शाहू मार्केट यार्ड, रेल्वे क्रॉसिंग जवळ, कोल्हापूर। संपर्क 81। आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।